आता शूटिंगला येताना एक ओरखडा उमटवणारी घटना घडली. 4x4चं दुकान, छोटंसं दुकान, 4 फूट बाय 4 फूट, म्हणजे आपण विचार करा केवढूसं छोटं असेल. आणि कार्यकर्ते आले आणि 2000 का रसीद फाड़ा. तो म्हणाले 2000 नहीं जमेगा इतना. अरे कम लगाए रे, बाकी लोगों को 5000 रुपये लगाते हैं. मी बाजूच्या दुकानात होतो, थोडासा डिस्टर्ब झालो मी खूप. 4 फूट बाय 4 फुटाचं दुकान. तो समजवत होता करोनामध्ये कंबरडं सगळ्यांचंच साफ झालं आहे. आर्थिक सगळ्यांचं गणित कोलमडलेलं आहे, विशेषतः व्यापारी वर्गांचं, दुकानदारांचं वगैरे सगळ्यांचंच. आपलंही कौटुंबिक. आणि आता जी काय महागाई वाढली आहे, म्हणजे महागाई म्हणूच नाही, त्याला महाघाई म्हणावी. महागाईला महाघाई झालेली आहे आणि त्याच्यावर कोणी काही बोलायला तयार नाही. अक्षरशः म्हणजे मलाही त्याचे चटके जाणवत आहेत, आपल्या सगळ्यांना जाणवत आहेत. अशा वेळेला 4 फूट बाय 4 फूटवाल्याला 2000ची रसीद फाडणं. माझी विनंती आहे सर्व गणेशोत्सव मंडळांना, ज्याला जशी झेपेल तशी वर्गणी देऊ द्या. लोकमान्य टिळकांसारख्या एखाद्या राष्ट्रपुरुषाने हा गणेशोत्सव सुरू केला आहे. कशासाठी सुरू केला तो? ब्रिटिशांच्या विरुद्ध समाजमन तयार व्हावं, संघर्ष अग्नीची ताकद निर्माण व्हावी म्हणून सगळ्यांना एकत्र केलं, नाही का लोकमान्य टिळकांनी. मग आपल्याला जर का तो उद्देश ठेवायचा असेल आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे, लोकमान्य टिळकांना जर का आदरांजली व्हायची असेल, तर मग आपल्यासात संघर्ष कशाला? हो ना. म्हणजे सारे भारतीय माझे बांधव आहेत, भारत माझा देश आहे असं म्हणायचं आणि एकीकडे आपल्याच बांधवाला थोडंसं दटावायचं, हे कुठेतरी थांबायला नको का? त्याला स्वेच्छेने जी काही द्यायची ती देऊ द्या, एवढीच माझी विनंती आहे. दुसरी एक विनंती अशी की फार हल्ली गणेशोत्सव बटबटीत प्रदर्शनाकडे झोकायला लागलेत. नाही वाटत असं? प्रत्येक तुझा राजा तर माझा महाराजा, अच्छा तुझा राजा त्याचा महाराजा तर माझा सम्राट, हे सगळं गणेशोत्सवाच्या बाबतीत चाललं आहे आणि साक्षात गणपतीच्या बाबतीत चाललं आहे. हो बरं, बघावा तो गणपती नवसाचा आहे, राग मानू नका, शेवटी तुम्ही माझेच आहात, मी तुमचा आहे. पण कोणाच्या नवसाला पावायचं, कोणाच्या नवसाला पावायचं नाही, हे शेवटी गणपतीच ठरवणार ना, नाही का? आपण किती म्हटलं तरी ते सगळ्या नाड्या आपल्या त्याच्याच हातात आहेत. जिकडे आपल्या श्वासाची नाडी त्याच्या हातात आहे, तिथं बाकी काय घेऊन बसलो आपण? तर त्यामुळे ही जी अमाप उधळणपट्टी होते, त्यात मूर्तीची उंची, ठीक आहे, मूर्तिकारांना 4 पैसे मिळतात, हे खरं आहे. पण म्हणून ती एक वेगळ्या पद्धतीची काय म्हणतात त्याला, अहमिका करून जी स्पर्धा होते ना, ती तशी नको व्हायला. आणि कानठळ्या बसवणारे आवाज. मला एक सांगा, आपण आनंदोत्सव साजरा करतो, आपण शहनाई लावली, चांगली गाणी लावली, ठीक आहे ना, आपण जिथे राहतो, जे रहिवासी आहेत त्यांना ऐकायला गेल्याशी कारण. अगदी पार कोपऱ्यापर्यंत माझा आवाज तुझ्या आवाजापेक्षा पोहोचेलच की नाही बघ आता, अशी ऑडिओ सिस्टम आणली आहे वगैरे, हे सगळं करायला हवं का? विचार करा जरा. प्रत्येकाच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत ना, आपलेच आईवडील, आपलेच काका मामा, शेजारच्यांच्याकडे सुद्धा वृद्ध माणसं आहेत. कोणाचा अभ्यास चालू असेल, कोण विकलांग असेल, कोण मरण यातना भोगत असेल, कोणाला प्रचंड काहीतरी आर्थिक संकट आलं असेल, कोणाला शारीरिक संकट असेल, कोणाला मानसिक संकट असेल. नको का थोडंसं त्यांना आराम मिळायला? इतका मोठा आवाज गरजेचा आहे का? विचार करा. आणि अनंत चतुर्दशीला तर काही बघायलाच नको. ज्या पद्धतीचे करणे लावतात ना, एक वयस्कर गृहस्थ मला सांगत होते, अमोल, अरे बाबा, हल्ली दरवाजाची बेल जर कोणी जास्त जोरात वाजवली ना 2-3दा, किंवा दरवाजाची कडी जरी 2-3दा जोरात वाजवली ना, तरी छातीत धडधडतं छातीत. हे जर का कडीने आणि बेलने होत असेल, तर त्या स्पीकरच्या आवाजाने काय धुमाकूळ होत असेल सगळा. किती यातना होत असतील या सगळ्यांना, अभ्यास करणाऱ्यांना, विकलांग लोकांना,
आर्थिक संकट कोसळलेल्यांना, घरात कोणतरी गेलेलं आहे त्या लोकांच्या बाबतीत सगळ्याचा विचार करायला नको का? मी थोडासा भूतकाळात जातो आहे. रागवायचं नाही, कारण गणेश मंडळं आहेत ना तुम्ही सगळीजणं, तुमच्यातली ऊर्जा, तुमचा उत्साह खरंच मी असा बघत बसतो. एखाद्या सुंदर शिल्पाकडे, एखाद्या सुंदर धबधब्याकडे पाहावं ना, तसं मी तुमच्या उत्साहाकडे बघतो. आणि विश्वास ठेवा, अगदी गणपतीचा विषय निघाला म्हणून सांगतो, उजव्या सोंडेचा गणपती फार कडक म्हणतात नाही का? मी उजव्या सोंडेच्या गणपतीला हात लावून सांगतो, मी आज जो काही थेंबर आहे ना तो गणेशोत्सव, नवरात्री वगैरे ह्याच्यामुळेच आहे हो. खरंच सांगतो. अर्थात असामान्य आई वडील की जे अफाट मोठे शिक्षक होते त्यांच्यामुळे तर आहेच आहे, पण त्यांनाही आधार घ्यावा लागला तो गणेशोत्सव, नवरात्रीचा. खूप छान होता त्यावेळेचा गणेशोत्सव, माझ्या वेळेचा. आमच्या वेळेचं सगळंच चांगलं बरं का, असंही माझा स्वभाव नाही. पण खरंच मी हरवून जातो भूतकाळामध्ये. किती स्पर्धा असायच्या, किती स्पर्धा असायच्या. स्पर्धा असायच्या, तुझा नवसाचा का माझा नवसाचा, मी जास्त आवाज स्पीकरचा लावणार का तू लावणार, अशा स्पर्धा नसायच्या. बाल्य, तारुण्य, कौमार्य यांना हुरूप देणाऱ्या, त्यांना आत्मविश्वास देणाऱ्या, त्या बाल्य, तारुण्य, कौमार्य त्याला स्वतःची ओळख किंवा तिला स्वतःची ओळख पटावी की आपण कोण आहोत नक्की, ह्याच्यासाठीच्या स्पर्धा होत्या. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, बुद्धिमापन कसोटी, स्मरणशक्ती, चमचा लिंबू, बटाटा शर्यत, पाककला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तोरण स्पर्धा. हो, किती सुंदर त्या स्पर्धा सगळ्या. आणि परत प्रौढांसाठी कॅरम काय, बुद्धिबळ काय, असा त्या मंडपामध्ये उत्सव चालू असायचा स्पर्धांचा, आणि पोराशी रसरसलेली. आता ह्याच्यावर हल्ली काय ऐकायला मिळतं की नाही करायला हरकत नाही, पण हल्ली कोणी प्रतिसादच देत नाही आहे. नाण्याची दुसरी बाजू थोडी अशी आहे, हे मला कबूल करायला हवं, पण त्याचबरोबरीने हेही तितकंच खरं आहे की तरीही आपण स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत आपण. शेवटी गणपती हे विद्येचं प्रतीक नाही का हो? मला एक सांगा, गणपती श्रीगणेशा म्हणतो आपण, कुठचंही चांगलं कार्य करताना आपण श्रीगणेशा म्हणतो ना. अगदी कागदावर लिहितानाही श्रीगणेशा, आपल्या लग्नाच्या मुंजीच्या पत्रिकेमध्ये श्रीगणेशा, श्रीगणेशाय नमः म्हणतो ना आपण. मग तो विद्येची देवता. मग ह्या सगळ्याचा नको का विचार व्हायला? या विद्याच आहेत वेगवेगळ्या, कला, विद्या, क्रीडा, याच्या स्पर्धा. आमच्या वेळी तर दोरीच्या उड्यांची स्पर्धा असायची, लंगडीची स्पर्धा, एका पायाने चालण्याची स्पर्धा. का नाही आता हे सगळं होत? विचार करायला हवा ना या सगळ्याचा. खरंच गणपती किती किती आनंदी होईल. बघा ना, गणपतीची मूर्तीसुद्धा आपल्याला काय शिकवते ते. हे असे डोळे कशाचे आहेत ते प्रतीक? कॉन्सन्ट्रेशनचे, एकाग्रता आहे ना. समजा आपलं जमिनीवर काहीतरी पडलं, एखादं काही छोटीशी गोष्ट, तर आपण अशी शोधतो का अशी शोधतो? अगं थांब ग जरा, सिम कार्ड काढत होतो, बदलत होतो, ते पडलंय जरा कुठेतरी, थांब जरा, किटकिट नको करू म्हणतो ना आपण असं, आणि असं करून शोधतो. म्हणजे एकाग्रता गणपतीचे डोळे शिकवतात. आणि कान सुपासारखे, जास्तीत जास्त ऐका, ऐका, रिॲक्ट नका होऊ प्रत्येक गोष्टीला. हमरी तुमरी, जरा कोण काय बोललं की लगेच हमरी तुमरी, अंगावर येणं, मुजोरपणा. ऐका जास्तीत जास्त. आणि हे असं मोठं पोट, कशाचं प्रतीक आहे ते पोट? मला असं वाटतं खूप साठवलेल्या विद्येचं प्रतीक आहे ते, असा अजब गजानन. आणि माझी पालकांनाही विनंती आहे, जरा कळू देत ना आपली मुलं कुठे स्टँड होत आहेत, कुठे स्टँड होत आहेत, आपल्याला कळू दे तरी. आज मुलांमध्ये आत्मविश्वास नाही. स्मार्टफोन वापरता येतो किंवा शेट यार वगैरे, हा आत्मविश्वास नाही हो. 2 पानं त्यांना जी काही भाषा आवडते, मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, इंग्रजी असेल, त्या 2 पानं लिहिता आली पाहिजेत. काही नाही, इतर भाषणं नाही तर स्वतःबद्दल तरी बोलता आलं पाहिजे, न अडखळता, असं न करता. हे सगळं मुलांमध्ये नको का यायला? आणि खरंच सांगतो, त्यावेळेचे पालकही खूप जागरूक होते. मला कबूल आहे, त्यावेळेला बऱ्याचशा आया घरी असायच्या. आता नवरा बायको दोघंही नोकरी करतात या बकासुरी महागाईमुळे, याचीही मला जाणीव आहे. पण तरीसुद्धा आपल्या मुलांना चौफेर ते वाढावेत, घडावेत, ह्याच्यासाठी प्रयत्न नको का करायला? जरा विचार करा ना. आणि गणेशोत्सव मंडळांनो, माझा प्रचंड विश्वास आहे तुमच्यावर.
तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. अजूनही आपण तो जुना सुंदर काळ आपण आणूया. आपल्या मनातले घराघरातले पुलं यांनी पण गणेशोत्सवाचं फार सुंदर वर्णन केलं आहे. हाल हाल व्हायचे. एकीकडे हिराबाई बडोदेकरांचं गाणं, तर कुठे ताडदेवला सवाई गंधर्वांचं गाणं, कुठे जावं हेच कळायचं नाही. तसंच माझ्या लहानपणी व्याख्यानं पण व्हायची बरं का. प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर ही तपस्वी ज्ञानी माणसं सुंदर सुंदर बोलायची अनेक विषयांवर. खरंच सांगतो, फार गोड काळ होता तो. मी आज जो काही थेंबर आहे परत एकदा सांगतो, तो गणेशोत्सव या सगळ्या नवरात्रीमुळे आहे. एक सहज आठवलं म्हणून सांगतो, ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार एक सुंदर शब्द वापरलेत. काय वापरलेत कल्पना आहे तुम्हाला? चेतना चिंतामणीचे गाव. वाह वाह, काय शब्द ज्ञानेश्वर माऊलीचे. चेतना चिंतामणीचे गाव. चेतना, जिथे ऊर्जा आहे, सकारात्मक कार्य आहे, माणसांना घडवणारं जिथे कार्य चालतं, जिथे मांगल्य जपलं जातं, तिथे साक्षात गणपतीचं निवासस्थान असतं. त्या ठिकाणी चेतना चिंतामणीचे गाव. चेतवा चिंतामणीचे गाव असं नाही म्हटलंय त्यांनी बरं का. चेतवा चिंतामणीचे गाव असं नाही म्हटलंय त्यांनी. आणि असं नाही वाटत का हल्लीचे गणेशोत्सव जरा जास्त चेतवतायत? चेतवतायत ते. ही नुसती शक्ती प्रदर्शनं. अहो, गणपती ही शक्ती प्रदर्शनाची देवताच नाही होती, ती युक्ती प्रदर्शनाची देवता, बुद्धिमत्तेची देवता. मग शक्ती प्रदर्शन कशाला हवंय जागोजागी? आणि आपण जे काही भरपूर हार घालतो त्या सगळ्याचाही नंतर वापर करता येईल असं मला वाटतं. अवतीभोवती हॉस्पिटल्स असतातच छोटी मोठी वगैरे. त्या गणपतीला हार घातला, एक ठेवावा त्याच्या अंगावर, आणि बाकीचे लगेच काय करावे, छोटे छोटे त्याचे गुच्छ करावेत वगैरे, आणि अवतीभोवतीच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे कार्यकर्त्यांना पाठवून वगैरे पेशंटला द्यावेत. लवकर बरे व्हा आजोबा, लवकर बरे व्हा काका, हो काकू लवकर बरे व्हा, या मंडळातर्फे. हो, काही नाही, तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून सांगायला आलो आहे. किती किती आनंद वाटेल हो त्यांना, वाढेल ना त्यांचं आयुष्य. चेतना चिंतामणीचे गाव. विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही. एक अतिशय विचित्र, बटबटीत, प्रदर्शनीय, त्रास देणार असं स्वरूप गणेशोत्सवांना येत चाललं आहे. ते आपण टाळूया. लोकमान्य टिळकांचा विचार करूया, गणपतीचा विचार करूया, ज्ञानेश्वर माऊलींचा विचार करूया, आणि प्रत्येक गणेशोत्सव, प्रत्येक मंडळ जिथे जिथे गणपतीची मूर्ती आता स्थानापन्न होईल गणेश चतुर्थीला, ते चेतना चिंतामणीचे गाव म्हणूनच साजरं करूया. करूया ना सगळ्यांनी मिळून हे. माझा विश्वास आहे तुमच्यावर. राग आला असला ना तर माफी मागतो, पण त्याला तुम्हीच कारणीभूत आहात. तुमचा उत्साह, तुमची ऊर्जा मला खूप खूप बघत राहावीशी वाटते. किती झट नसतं कार्यकर्त्यांचं. म्हणूनच कार्यकर्त्यांशी थोडंसं हितगुज केलं आहे. गोड मानून घ्या. नमस्कार.